पूल मंजूर झाल्याबद्दल खरोखर अभिनंदन. कारण आमची फार अडचण म्हणजे जवळजवळ 15 ते 18 दिवस आम्हाला बाहेर जाता येत नव्हतं. परत काही बाजार किराणा माल मिळत नव्हता लोकांनी. दूध व्यवसाय बंद झालता. सुळे आणि आकुर्डीमधील पूल मंजूर झाल्याची बातमी समजल्यानंतर आपल्या धामणी खोऱ्यातल्या सर्व पंचकृषीतल्या लोकांना आनंद झाला. पावसाळ्यात आपल्या पूर्ण भागाला बेटाचं स्वरूप येत होतं. एखादी प्रेग्नंट लेडीज किंवा वयस्क पुरुष यांना पेशंटला कुठेही घेऊन जाता येत नव्हतं. त्या दृष्टीनं माननीय चंद्रदीप नरके साहेबांनी या पुलाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करून पूल मंजूर करून आणल्यामुळं संपूर्ण भागाची मोठी समस्या मिटलेली आहे. पाणी आले की आम्हाला लई अडचण. कुठले एक डिलिव्हरीचे पेशंट असले की जाता येत नाही. आम्हाला ह्या पुलाबद्दल आम्हाला खूप अडचणी होत्या पावसाळ्यातनी आणि आता मंजूर झालेला आहे आणि नरके साहेबांचा आभार आहे. रस्त्याची चाळण झालेली आहे आणि संपूर्ण भागामध्ये हे मध्यवर्ती धरण असल्यामुळे हे धरण होणं गरजेचं होतं. अगदी नुकताच झालेला महापूर बघितला तर जवळजवळ 3 आठवडे या धरणावरती पाणी होतं. आदरणीय चंद्रदीप नरके साहेब यांनी 7.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून संपूर्ण धामणी खोऱ्यातील लोकांची सोय केलेली आहे. गेली 25 ते 30 दिवस पाणी असल्यामुळं येणं जाणं बंद झाल्यामुळं बिलं किंवा ही रखडलेली गेली. चंद्रदीप साहेबांनी फुलाचं काम मार्गी लावण्याचं काम प्रयत्न केलेला आहे.